नमस्कार मित्रांनो, भीमसेन जोशींचं गाणं आता आठवतंय, रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीचा सागर लहरी नादविती डंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. इथे लंका नाही आहे, इथे श्रीलंकेची चर्चा नाही, कारण श्रीलंका सोन्याची लंका होती, ती आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर गेली काही वर्ष आहे. आता जरा परिस्थिती बरी आहे, पण इथे विषय आहे GCC म्हणजे आखाती अरब देशांचा. कारण या युद्धामध्ये सगळ्यात जास्त जर प्रश्नचिन्ह कोणत्या देशासमोर उभं राहिलं असेल तर तो देश म्हणजे भारताचा सगळ्यात जवळचा मित्रदेश असलेला संयुक्त अरब अमिराती हा देश आहे. हा जसा देश आहे तसेच इतरही देश, बहरीन, कतार, सौदी अरेबिया, ओमान यांच्यासमोरचाही हा प्रश्न आहे. या सर्व देशांची लोकसंख्या सौदी अरेबिया वगळता अतिशय नगण्य अशी आहे. सौदी अरेबियाची लोकसंख्या साधारणतः 3 कोटीच्या आसपास आहे, परंतु संयुक्त अरब अमिराती लोकांची संख्या जेमतेम 15 लाख आहे. कतारी लोकांची लोकसंख्या जेमतेम 3 ते 4 लाख आहे. बहरीनची ही अशीच परिस्थिती आहे. पण असं असलं तरी गेल्या काही वर्षात हे 3 देश खास करून एक आखातातील लंका, सोन्याची लंका म्हणून उदयास आले होते. 1971 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर संयुक्त अरब अमिरातीने एका प्रकारे फ्री पोर्ट म्हणजे आयकर नाही, बंदरामध्ये कुठली आयात निर्यात शुल्क नाही, या प्रकारे आपलं वाटचाल सुरू केली होती. पुढे तेलाचा मोठ्या प्रमाणावर साठे मिळाले, तेलातनं प्रचंड पैसा मिळाला, समृद्धी मिळाली. पण सगळ्यात पहिले ज्या भागातनं तेल संपायला लागलं ते ही दुबई आणि संयुक्त अरब अमिराती, आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले तेलापासनं फारकत घेऊन इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आपली अर्थव्यवस्था उभारायला सुरुवात केली. त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे बहरीन, कतार, सौदी अरेबिया सगळेजण प्रयत्न करू लागले. कालांतराने UAEला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायू, त्याचे साठे मिळाले, पण तोपर्यंत त्यांची दिशा निश्चित झाली होती आणि आता ही दिशाच धोक्यात आलेली आहे. कारण जे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला दिसत आहेत, कधी दुबईमधल्या एखाद्या मोठ्या हॉटेलवर इराणचा ड्रोन आदळला आहे, कुठे विमानतळावर आदळला आहे, सौदी अरेबियात रिफायनरीवर ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ला झालेला आहे. आणि आता जाणीवपूर्वक इराण या देशांमधल्या नागरी वस्त्यांवर हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. इराण अतिशय हुशार देश आहे आणि त्यामुळे ते असं सांगण्याचा प्रयत्न करतात की अजूनही आपण भाऊच आहोत, अजूनही तुमच्याबद्दल आमच्या मनात प्रेमच आहे, पण आम्ही तरी काय करणार, तुमच्या देशांमध्ये तुम्ही अमेरिकेचे तळ स्थापन करून दिलेले आहेत आणि त्यामुळे आमच्यासाठी तो धोका आहे आणि त्यामुळे आमच्या शत्रूवर हल्ला करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची झळ बसली तरी आमच्या मनात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण बुरा न मानो होली आहे. हे अर्थात खोटं आहे, कारण या सगळ्या देशांनी अमेरिकेला अट घातली होती की आमच्या देशांचा तिथे जे तळ आहेत त्याचा वापर इराण विरुद्धच्या युद्धात आम्ही करू देणार नाही. पण तरीही इराण अशा प्रकारच्या गोष्टी करतंय. या हल्ल्यांमुळे होणारी जीवितहानी फारशी नसली आणि ती जीवितहानी झाली तरी त्याच्यात दुर्दैवाने तिथल्या स्थानिक नागरिकांपेक्षा त्यामध्ये मरणाऱ्यांचं नागरिकत्व कदाचित भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन असं असण्याची शक्यता आहे. कारण हे सगळे लोक तिथे श्रमिक आहेत, काम करायला येतात, त्यांची घरं काही अशी सुरक्षित नसतात, कन्स्ट्रक्शन वर्कर असतात, दुकानातले लोक असतात, ज्यांचं हातावर पोट अवलंबून असतं आणि त्यामुळे असा हल्ला झाला तर त्याची झळ सगळ्यात जास्त यांना बसू शकते. पण मुद्दा असा आहे की जर हे युद्ध लांबलं तर संयुक्त अरब अमिरातीचं नेमकं काय होणार, याचं कारण म्हणजे या देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 85%, कदाचित त्याच्याहून जास्त लोकसंख्या ही बाहेरनं आलेली आहे. 85% लोक देशाचे नागरिक नाही आहेत. नागरिकांची संख्या जेमतेम 15% आहे. जेव्हा अशी परिस्थिती होते, जेव्हा एखाद्या देशाचं युद्ध होतं, तेव्हा त्या देशातल्या लोकांना, नागरिकांना तिथे राहून प्रतिकार करणं भाग पडतं, कारण तो त्यांच्या देशाचा सवाल असतो, देशाचा प्रश्न असतो. पण जेव्हा बाहेरचे लोक असे असतात आणि जेव्हा हल्ला होतो तेव्हा काही काळासाठी होईना ते आपल्या देशाला जाण्याचा प्रयत्न करतात
आणि केव्हा माहिती नाही विमानतळ उघडणार आहेत, कारण शनिवारपासून विमानतळ बंद आहेत. पण ज्या वेळेला विमानतळ उघडतील किंवा जेव्हा या युद्धात जर आणखीन दीर्घकाळ चाललं आणि त्याच्यामध्ये काही युद्धविराम दोन्ही देशांनी मान्य केला, तर सगळ्यात पहिले तिथले लोक, भारतीय लोक, श्रीलंकन लोक, पाकिस्तानी लोक पळून आपल्या मायदेशी येतील. आणि असं जर झालं तर या देशात सेवा सुविधा कोण पुरवणार हा प्रश्न निर्माण होईल. कदाचित एवढी वाईट परिस्थिती निर्माण होणार नाही, कारण जे टी व्हीवर दिसतं ते खरं असलं तरी अजूनही अनेक लोकांना तिथे असलेल्या धोक्यापेक्षा, म्हणजे तिथे कामाला गेलेत त्यांना असं वाटतं की जीवावर जो धोका आहे त्याच्यापेक्षा इथे राहून काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण भारतात, पाकिस्तानात परत गेलो आणि पुन्हा नोकरी मिळाली नाही तर काय करायचं. आणि जसं की आत्तापर्यंत बघितलं असेल की बिल्डिंगवर ड्रोन पडतोय, कुठे आग लागते, पण जीवितहानी फारशी होत नाही आणि त्यामुळे कदाचित ते राहतीलही. पण हा एक वर्ग झाला ज्यांचं हातावर पोट अवलंबून आहे, हा एक वर्ग झाला. पण गेल्या काही वर्षात संयुक्त अरब अमिरातीने अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं क्षेत्र आहे जिथे त्यांचं स्थानिक योगदान काही नाही आहे, फक्त त्यांच्याकडे विजन आहे, त्यांच्याकडे दृष्टी आहे आणि त्या दृष्टीमुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे ऊर्जा विपुल प्रमाणात आहेत, टॅलेंट जगभरातनं ते आणू शकतात. पण एखाद्या डेटा सेंटरवर हल्ला होतो आणि तिथे एअर कंडिशनिंग बंद पडते, तेव्हा सगळं AIची जी सगळी यंत्रणा आहे ती निकामी ठरू शकते आणि त्याच्यातनं होणारं जे नुकसान आहे ते खूप मोठं नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे डेटा सेंटर बंद पडली. अजून AI अजून आपल्या अवतीभोवतीचं जेव्हा आपल्या जीवनाचा भाग बनेल आणि जेव्हा ती साखळी तुटेल तेव्हा आपल्या जीवनावर कसे परिणाम होतील, विजेशिवाय आपण आता आयुष्याची कल्पना करू शकत नाही, तशीच अवस्था AIची होणार आहे. आणि अशीच अवस्था जर AI इन्फ्रास्ट्रक्चरवर एखादा ड्रोन आदळला तर होऊ शकते. दुसरी गोष्ट फायनान्स. आज दुबई किंवा अबुधाबी हा जगभरातल्या लोकांना धंदा करण्याचं, व्यापार व्यवसाय करण्याचं ठिकाण आहे. दुबईमध्ये रशियन लोक, युक्रेनियन लोकांशी व्यापार करतात. म्हणजे सामान्य लोक ज्यांना काही युद्धाशी देणं घेणं नाही आहे, व्यापारी आहेत, गुंतवणूकदार आहेत, ते रशियन लोकही दुबईत आहेत, युक्रेनियन लोकही दुबईत आहेत आणि ते धंदा करतात. अमेरिकन आणि इराणी लोक धंदा करतात, भारतीय आणि पाकिस्तानी लोक धंदा करतात, कारण सगळे दुबईमध्ये राहतात. जेव्हा तिथे अस्थिरता येते तेव्हा दुबईला प्राधान्य किती मिळणार, अबुधाबीला प्राधान्य किती मिळणार हा प्रश्न निर्माण होतो. तीच गोष्ट कतारची आहे, तीच गोष्ट बहरीनची आहे. तिसरा प्रश्न आहे की या सगळ्या देशांमध्ये लोक का येतात, कारण जगभरात जी अस्वस्थता आहे, लोकशाही देशांमध्ये जी अस्वस्थता आहे, आज किती भारतीयांनी या देशांमध्ये दुसरं घर विकत घेतलेलं आहे, आपले पैसे तिकडे हलवलेले आहेत. कारण भारतामध्ये थोडीशी भीती असते की या सगळ्या विरोधी पक्षाचं सरकार आलं तर आपल्या विरुद्ध कारवाई केली जाईल, ED CBI याचा झक्कूपाठी लागू शकेल. ही भीती अनेक भारतीयांना, जे खास करून ज्यांचा राजकारणाशी आणि प्रशासनाशी संबंध असतो, त्यामुळे ते सुरक्षित म्हणून आपले पैसे दुबईला हलवतात. ही फक्त भारतातली गोष्ट नाही आहे, ब्रिटनमध्ये हीच गोष्ट आहे. तिथेही डाव्या विचारांचं सरकार आहे, तिथेही तुमची संपत्ती तुमच्या मुलाला देताना त्याच्यावर सरकारला कर द्यावा लागणार असं विधेयक आणतात. आणि त्याच्यामुळे अनेक ब्रिटिश उद्योगपती ही आपली संपत्ती दुबई किंवा अबुधाबीला हलवत आहेत. तीच गोष्ट रशियन उद्योगपतीने केली, तीच गोष्ट इतर देशातही सुरू आहे. आणि हे दुबई आणि अबुधाबीला का आणतात, कारण पारदर्शकता, अतिशय कार्यक्षम प्रशासन असं म्हणतात दुबईमध्ये, की अबुधाबीमध्ये तुमचा मोबाईल ठेवला, पाकिट ठेवलं, रस्त्याच्या चौकात जरी ठेवलं फुटपाथवर आणि 2 तासांनी आलात, कोणी त्याला हात लावणार नाही. इतकी कायद्याची यंत्रणा तिथे चोख आहे. आणि ही व्यवस्था आहे कारण याच्या पाठी जे एक गेल्या अनेक वर्षांचं स्थैर्य आहे ती प्रतिमा तिथे आहे. आणि म्हणून लोक तिथल्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात, तिथल्या दुकानं घेण्यामध्ये, हॉटेल रेस्टॉरंट सुरू करण्यामध्ये, तिथे पर्यटनाच्या दृष्टीने रोजचा विचार करता भारतातनं 100-150 विमानं वेगवेगळ्या विमानतळावरनं तिथे जात असतात. म्हणजे दिवसात भारतीय लोकांचाच तिथला टर्नओव्हर, बाकीच्या देशातल्या लोकांचा जर सगळ्या लोकांचा टर्नओव्हर बघितला तर रोजचे साधारणतः 3-4 लाख लोक या दुबई अबुधाबीमध्ये जात येत असतात. सगळेजण तिथे जातात असं नाही, तिकडनं काही जण युरोपात जातात, अमेरिकेत जातात, इतरत राहतात. पण आत्ता विमानसेवा बंद पडल्यामुळे रोजचं होणारं नुकसान बघा किती असेल. हॉटेलं त्यांचं नुकसान किती असेल, पर्यटन तिथे सगळं दुबई वर्ल्ड, फेरारी वर्ल्ड, ती डेझर्ट सफारी त्या बोटीतनं, याच्यासाठी म्हणजे गरिबांचा परदेश हा दुबई अबुधाबी आहे.
अगदीच गरिबांचा बँकॉक आहे. बँकॉकसाठी अर्थात वेगळी कारणं आहेत, पण त्याच्यानंतर ज्यांचं बजेट असतं त्यांच्यासाठी दुबई, अबुधाबी हा भाग आहे. आणि श्रीमंतांसाठी शॉपिंगला जायचं असेल, शनिवार रविवार जाऊन जरा ऐषोआरामी आयुष्य जगायचं असेल तर दुबई आहे. हे सगळं आहे कारण याच्यामागे त्या देशाची प्रतिमा आहे. आणि ती प्रतिमा आता विस्कळीत झाली म्हणून म्हटलं की या देशांना आता ही चिंता भेडसावते की आता नेमकं काय करायचं, या युद्धात उतरायचं का, युद्धात उतरलं आणि जर लांबलं तर युद्धात हारण्याची काडीची शक्यता नाही. इराण हा अतिशय कमकुवत देश आहे, इराण जिंकण्याची सुत्राम शक्यताही नाही आहे, पण इराणचा प्रयत्न आहे की हे युद्ध चिघळवत ठेवायचं. त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होईल तेही भरून निघू शकेल, पण जे प्रतिमेचं नुकसान आहे त्या प्रतिमेचं नुकसान झालं तर यातल्या अनेक कंपन्या, अनेक उद्योग लाँग टर्ममध्ये आपला बेस कदाचित सिंगापूरमध्ये हलवतील, कदाचित आणखीन कुठल्या तरी देशात हलवतील, कदाचित गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हलवतील, ही शक्यता आहे. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण भारताने पण हा विचार करणं गरजेचं आहे, कारण आपण आपले सगळे ॲसेट, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या किनाऱ्यावर, गुजरातपासून ते महाराष्ट्रापर्यंत किनाऱ्यावर आहेत. सगळी जी डेटा सेंटर सुरू होणार आहेत, सेमीकंडक्टर इंडस्ट्री सुरू होणार आहे, AIचं सुरू होणार आहे, मॉड्युलर रिॲक्टर सुरू होणार आहे, हे सगळं या भागात येणार आहे. आणि जेव्हा भविष्यात एखादं युद्ध होईल तेव्हा या युद्धामध्ये लक्ष जसं राजधानी दिल्ली किंवा मुंबई असेल त्याचप्रमाणे हे जे सगळे ॲसेट्स आहेत, पॉवर ग्रिड्स आहेत, हे लक्ष असणार आहेत. आणि त्याच्यावर हल्ला करून त्या देशाच्या प्रगतीचा, आर्थिक म्हणजे प्रगतीचा कणा तोडण्याचा प्रयत्न शत्रुदेश करणार आहे. या सगळ्या गोष्टीतनं आखाती देशांना जाणीव झालेली आहे की आपली सोन्याची लंका आहे, तिला आग लागलेली आहे. आग विझेल पण एकदा जी काजळी पसरेल ती काजळी कशी पुसणार. आणि त्यामुळे हे युद्ध किती वेळ चालणार, त्याच्यातनं नेमकं कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न नाही आहे, पण त्याच्यातनं आखाती देश कशा प्रकारे बाहेर येणार, कशा प्रकारे आपली प्रतिमा पुन्हा एकदा स्थापित करणार, हे सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या पुढे आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.